गोंदिया जिले के इतिहास में पहली बार अंतर्राष्ट्रीय खुली फिडे रैपिड रेटिंग शतरंज प्रतियोगिता पोदार प्रेप और पोदार इंटरनेशनल स्कूल के संयुक्त आयोजन में आयोजित की गई। इस प्रतियोगिता में देश भर से आए 500 से अधिक विद्यार्थियों ने बड़े उत्साह के साथ भाग लिया। प्रतियोगिता के आयोजन का मुख्य उद्देश्य था कि प्रत्येक खिलाड़ी को अंतर्राष्ट्रीय स्तर पर आयोजित प्रतियोगिता में खेलने की प्रेरणा मिले और जिले से नए शतरंज खिलाड़ी उभर कर सामने आए। ऐसी जानकारी आयोजक श्रेयस निकम ने मीडिया से बातचीत के दौरान दी। यवतमाळ येथे आपण प्रथम आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आपण इथे आयोजित केली आहे। इथे 524 एक टोटल इथे विद्यार्थी आलेले आहेत। 543 असे काहीतरी विद्यार्थी आता आलेले आहेत आपल्याकडे। तर ऑल ओव्हर इंडियातनं जवळपास 10पेक्षा जास्ती म्हणजे अदर राज्यातनं विद्यार्थी आलेले तिथे खेळासाठी स्पर्धक आलेले आहेत आणि 200च्या जवळपास आपल्याकडे आंतरराष्ट्रीय प्लेयर आले आहेत। एक फिडे मास्टर आणि एक इंटरनॅशनल मास्टर हे आमच्याकडे जातात। हे आमच्या यवतमाळातली पहिली ऐतिहासिक घटना घडलेली आहे की जी आम्ही इतका सगळ्या गोष्टीचा आम्ही रेकॉर्ड ब्रेक करू शकलो सध्याच्या स्थितीमध्ये आणि सध्याच्या या महिन्यामध्ये। तो ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही चांगलं करतोय नक्कीच। जसं की आता इथे बरेचसे प्लेयर जे आहेत ते आंतरराष्ट्रीय प्लेयर होऊ शकतात। जसं की त्यांनी आता परफॉर्मन्स आता आज चांगला केलेला, आंतरराष्ट्रीय प्लेयरला हरवलं तर त्यांना आज टायटल मिळणार। सीनियर नॅशनल आर्बिटर्स आलेले आहेत, त्यांना आज नाही का नॅशनल नॉर्म्स पण मिळणार। तर या सगळ्या गोष्टींचा त्यांना आज फायदा मिळणार या स्पर्धेचा आणि आमच्या यवतमाळांना ही स्पर्धा एकदम अतिशय घरगुती झाली आणि त्यांना सगळे विद्यार्थी आज भेटणार आणि आमच्याकडे आज याच्यापुढे नेमके चांगलं वातावरण यवतमाळ तयार होणार।